नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये पशु व मत्स्यपालन विभागामध्ये आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 57,700 ते 1,82,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 64 जागांसाठी वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत जे ऑप्शन नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर आणि समतुल्य शैक्षणिक पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। एकूण या ठिकाणी 64 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यामध्ये SC साठी 6, ST साठी 7, VJA साठी 3, NT B साठी 3, NT C साठी 2, NT D साठी 1, SBC साठी 2, OBC साठी 11, EWS साठी 6 आणि अनरिझर्व म्हणजे ओपनसाठी 23 जागा या ठिकाणी एकूण या ठिकाणी अशा निघालेल्या आहे। त्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि समतुल्यच्या जागा आहेत। फॅकल्टी आणि व्हेटरनरी सायन्ससाठी 49 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर फॅकल्टी आणि डेअरी टेक्नॉलॉजीसाठी 6 जागा आहेत। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर फॅकल्टी आणि फिशरी सायन्ससाठी 9 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता फॅकल्टी व्हेटरनरी सायन्ससाठी तुम्ही असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी कुठल्या विषयातून अर्ज करू शकता। तर या ठिकाणी व्हेटरनरी ॲनाटॉमी आणि हिस्टोलॉजी या ठिकाणी विषय आहे, व्हेटरनरी फिजिओलॉजी आहे, व्हेटरनरी बायोकेमिस्ट्री आहे, लाईव्हस्टॉक प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट आहे, ॲनिमल न्यूट्रिशन आहे, ॲनिमल जेनेटिक आणि ब्रीडिंग आहे, व्हेटरनरी फार्माकोलॉजिकल टॉक्सिकोलॉजी आहे, व्हेटरनरी पॅथॉलॉजी आहे, व्हेटरनरी पॅरासिटॉलॉजी आहे, त्यानंतर व्हेटरनरी मायक्रोबायोलॉजी आहे, व्हेटरनरी पब्लिक हेल्थ आहे, लाईफस्टॉक प्रोडक्ट टेक्नॉलॉजी आहे, ॲनिमल रिप्रोडक्शन या ठिकाणी आहे। त्या व्यतिरिक्त देखील भरपूर असे विषय या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। या विषयामध्ये आपण या ठिकाणी पारंगत असाल, शिक्षण आपलं झालेलं असेल त्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर फॅकल्टी आणि डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी डेअरी इंजिनिअरिंग तुमचं झालेलं असेल, डेअरी मायक्रोबायोलॉजी झालेलं असेल, डेअरी टेक्नॉलॉजी झालेलं असेल, डेअरी एक्सटेन्शन झालेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। फॅकल्टी आणि फिशरी सायन्ससाठी ॲक्विकल्चर झालेलं असेल, फिशरी रिसोर्स मॅनेजमेंट झालेलं असेल, फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी झालेलं असेल, फिशरी इंजिनिअरिंग झालेलं असेल, ॲक्वॅटिक ॲनिमल हेल्थ मॅनेजमेंट झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे मास्टरेट डिग्री तुमची झालेली असणं आवश्यक आहे। मिनिमम या ठिकाणी 7th CGPA किंवा या ठिकाणी OGPA किंवा 70% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल ॲग्रिकल्चरमध्ये, व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये मिनिमम 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री या ठिकाणी असणं आवश्यक आहे कन्सर्न फॅकल्टीमधून। त्याचबरोबर नेटची एक्झाम देखील तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। ॲप्लिकेशन फी जी आहे या ठिकाणी नॉन रिफंडेबल आहे, 1500 रुपये फार ही फी जी या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे आणि 750 रुपये रिझर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी असणार आहे। डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तुम्हाला फीज पेमेंट करावं लागेल। कंट्रोलर महाराष्ट्र ॲनिमल आणि फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर यांच्या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। अर्ज जे आहेत ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करू शकता। 15 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत या ठिकाणी आहे। रजिस्टर महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर यांच्या नावाने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याअगोदर आपण एक वेळ जाहिरात संपूर्ण व्यवस्थित वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।